त्यांच्या घट्ट मऊ लाटेंमध्ये शेवयांच्या नाजूक धाग्यांची हलकी गुंफण. हळूहळू उकळताना खिरीचा सहवास भासतो शांत गोड क्षण. नमस्कार, मी रूपास किचनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे खीर, तेही माझ्या मुलांच्या आवडीची. तर इकडे बघू शकता मी कशा पद्धतीने खीर बनवत आहे आणि काय काय साहित्य घेतले तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य: काजू, चारोळे, मनुके, खिसलेले खोबरं, इकडं बदाम आणि वेलची पूड. तर इकडं बघू शकता साखर पण घेतले. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला किती गोड हवे नको ते. तर इकडं मी सगळ्यात आधी गॅस ऑन केला आहे आणि त्याच्यावर एक पातेलं ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी 1.5 लिटर दूध घेतले. मला 5 ते 6 लोकांची खीर बनवायची आहे. तुम्हाला जर जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्तही दूध घेऊ शकता. तर आता इकडं मी दूध मस्त उकळायला ठेवलं आहे. दूध मस्त फिरवून घेऊया आपण याला. आणि इकडे एक कढई ठेवली, त्या कढईमध्ये मी 2 ते 3 चमच तूप टाकणार आहे. आता हे तूप आपलं चांगलं गरम होते तोपर्यंत जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स वगैरे तर ते सगळं त्याच्यामध्ये तळून घेणार आहे. सगळ्यात आधी मी बदाम टाकलेत. बदाम तळून घ्यायचे. आता इकडं बदाम चांगले तळून होत आहेत आपले. आता बदाम तळून झाले त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लगेच काजू पण टाकून घ्यायचे. काजूंचा कुरकुरीत ठसा, बदामांची सोनसळी मोहक छटा, पिस्त्यांच्या हिरव्या रेषांनी खीर सजते जणू रंगीत सणांची मखमल रटा. तर प्रत्येक सणाला आपण गोड म्हणलं तर खीरच बनवत असतो. जसं की माझ्या घरी तर नेहमीच असते, कारण माझ्या मुलांना तर खूपच आवडते. तर आता इकडं मस्त आपण चारोळे पण तळून घेतलेत. आता हे झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मनुके पण टाकून घ्यायचे. तर आता मनुके भाजून होत आहेत आपल्या इकडं, तर ते पण साईडला काढून घेते मी लगेच. आता ह्याच्यामध्ये याच तुपामध्ये लगेच आपल्याला खोबरं पण करून भाजून घ्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर आपण हेच ते एका प्लेटीमध्ये ते पण काढून घेऊया. आता खोबरं पण आपलं मस्त इकडं भाजून झाले. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा अर्धा 1 चमच तूप टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये जे शेवयाची आपल्याला खीर बनवायची आहे ते शेवया याच्यामध्ये भाजून घेणार आहे. आता या शेवया भाजलेल्या आहेतच ऑलरेडी, मार्केटमधून आणताना मी ते भाजलेले आणलेले आहेत, पण पुन्हा ते तुपामध्ये एकदा मी त्याला फ्राय करून घेणार आहे. असं जास्त नाही पण लालसर थोडंसं मी त्याला भाजून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मस्त आपल्या शेवया भाजून पण होत आहेत इकडे. तर चला, इकडं आता मस्त दूध पण उकळी फुटली. दुधाला सारखं असं फिरवत राहायचं आहे. तर आपलं दूध पण आता इकडं मस्त उकळी फुटली आहे, शिजलं आहे दूध चांगलं आपलं. तर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकणार आहे, म्हणजे वगळट वाटी, म्हणजे जास्त पण भरून नाही टाकली कारण मला जास्त गोड पाहिजे नाही आहे त्याच्यामुळे. तर तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. ह्याच्यामध्ये मी वेलची पूड पण टाकणार आहे आणि याला आणखीन एकदा उकळी काढणार आहे. आता ह्याला उकळी फुटलेली आहे, चांगलं दूध पण आपलं शिजवून झालेलं आहे. तर जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊया. तर आता याला चांगल्या पद्धतीने आपण फिरवून घेऊया. कोणी कोणी डायरेक्ट फोडणी पण देतं, पण माझ्या मुलांना अशीच जास्त खीर आवडते म्हणून मी अशा पद्धतीने करते. तर चला, आपण इकडं आता मस्त फिरवून घेऊया. खिरीला तर मस्त उकळी सुटली आहे, वास तर एवढा छान येतो आहे. तर चला, आता इकडं मस्त उकळी फुटलेली आहे आणि जे आपण शेवया जे आता भाजून घेतले होते ना ते गॅस बंद करायचा आणि ह्या शेवया त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या. तर त्याच्यामध्ये टाकल्यानंतर असं 2 ते 3 मिनटं चांगले फिरवून घ्यायचं आहे. तर हे गॅस बंद करूनच शेवया टाकायच्या, नाहीतर ते पूर्ण गाळ होऊन जातील. तर नंतर आता गॅस बंद करून शेवया टाकून असं 2 ते 3 मिनटं फिरवून घ्यायचे आणि नंतर याच्यावर एक 10 मिनटासाठी प्लेट झाकून ठेवायची आहे.
आता प्लेट झाकली आहे, 10 मिनटासाठी रेस्टला ठेवूया आपण. तर आता 10 मिनटं झाली आहेत, बघू शकता खीर किती छान झाली आहे. आणि इकडं शेवया पण व्यवस्थित झाल्या, जास्त गाळ पण नाही झाले ते. तर आता इकडं बघूया, आता देते माझ्या मुलांना मी. तर तुम्ही पण अशी नक्की ट्राय करा. साधे पदार्थ, साधी रेसिपी, पण चवीचा वस्तू मात्र खरा. खिरीच्या प्रत्येक चमच्यात दडलेल्या घरगुती स्वादाचा छोटासा ठसा. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि माझ्या इन्स्टा अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.